नमस्कार. हवामानाचा अंदाज व इशारेमध्ये आपले स्वागत आहे. आज दिनांक 18 व उद्या दिनांक 19 एप्रिलला कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा येथे तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे व विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. इशारे: आज दिनांक 18 एप्रिलला जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची व हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची व गारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. तसेच दिनांक 19 एप्रिलला पुणे, सातारा, सांगली, बीड, सोलापूर, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची व हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा येथे तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. कमाल तापमान: पुढील 2 दिवसात महाराष्ट्राच्या काही भागामध्ये कमाल तापमानात मोठा बदल होणार नाही आणि त्यानंतर 2 ते 3 अंश सेल्सिअसने हळूहळू घट होईल. पुढील 2 दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागामध्ये कमाल तापमान 41 ते 43 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची दाट शक्यता आहे आणि त्यानंतर त्यात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे. पुणे व आसपासच्या परिसरातील हवामानाचा अंदाज: पुढील 2 दिवस आकाश मुख्यतः ढगाळ राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलका ते हलका स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील माहितीकरता आमच्या वेबसाईटला वेळोवेळी भेट द्या. धन्यवाद.